महापौरपदाची सूत्रे हाती घेताच अश्विनी निकम यांनी शहरातील रखडलेल्या विकास कामांना गती देण्याचा निर्धार दाखवला असून पहिल्याच दिवशी ॲक्शन मोडमध्ये उतरत प्रशासनाला चांगलाच दणका दिला। केबी रोडवरील रस्ता बांधकामाची त्यांनी अचानक प्रत्यक्ष पाहणी करत कामाच्या दर्जाबाबत तीव्र संताप व्यक्त केला। पाहणी दरम्यान रस्त्याच्या कामातील निकृष्ट गुणवत्ता, अपूर्ण कामे आणि संथ गती उघड झाल्यानंतर महापौरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला। नागरिकांच्या कररूप पैशातून होणाऱ्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड दम त्यांनी भरला। शहरातील प्रत्येक विकास काम दर्जेदारच असले पाहिजे। वेळेत काम पूर्ण झाले नाही किंवा गुणवत्तेशी तडजोड झाली तर संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करू असा स्पष्ट इशारा अश्विनी निकम यांनी दिला। महापौराच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे। नागरिकांना सुरक्षित व सुस्थितीतील रस्ते मिळावेत हा आपला प्राधान्यक्रम असल्याचं त्यांनी सांगितले। यापुढे शहरातील सर्व महत्त्वाच्या कामांवर स्वतः लक्ष ठेवणार असून कोणत्याही दबावाला बळी न पडता जनहिताचे निर्णय घेतले जातील असेही त्यांनी ठामपणे नमूद केले। या पाहणीवेळी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र चौधरी, जमनुदास पुरसवाणी, कमलेश निकम, दिलीप जग्यासी, विक्की लबाना यांच्यासह स्थानिक व्यापारी, नागरिक आणि शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महापौराच्या धडाकेबाज भूमिकेमुळे उल्हासनगरातील विकास कामांना नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। अधिकाऱ्यांसोबत आता पाहणी केलेली आहे रस्त्याची, पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। त्याच्यासाठी आता आम्ही आवाज उठवलेला आहे आणि लवकरात लवकर हा रस्ता चांगला कसा करता येईल आणि व्यवस्थित लवकर येणाऱ्या काळात लवकर हा रस्ता पूर्ण होईल याची खात्री करून देतो नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना याचा काही त्रास होणार नाही। धुळीचं खूप जे साम्राज्य पसरलं आहे त्याच्यासाठी मी आत्ताच ऑर्डर दिलेली अधिकाऱ्यांना की पाणी मारण्यात यावं, त्याच्याने धुळीचं जे साम्राज्य पसरलेलं आहे ते थोड्या प्रमाणात कमी होईल आणि लवकरात लवकर रस्ता बनावा ही ऑर्डर मी दिलेली अधिकाऱ्यांना। पीडब्ल्यूडीचे अधिकारी भी उपस्थित होते, आता त्याची काय चर्चा झाली का? पीडब्ल्यूडी खात्याचे अधिकारी उपस्थित होते, त्याच्यावर काय चर्चा झाली का? चर्चा केलेली आहे, त्यांची आता मीटिंग घ्यावी लागणार आहे। सगळे अधिकारी येतील, त्यांच्यासोबत वरिष्ठ पण बसतील, मी स्वतः पण बसेल आणि त्यांचे पॉईंट्स आमचे पॉईंट मॅच करून लवकरात लवकर काम किती फास्ट करता येईल ते बघण्यात येईल। उल्हासनगरमधील हा कल्याण बदलापूर रस्ता, हा रस्ता आमच्या उल्हासनगर महानगरपालिकेचा अति महत्त्वाचा रस्ता। हा रस्ता 40 वर्षापूर्वी बनवला गेला। 40 वर्षानंतर जे स्टेट पीडब्ल्यूडीने हे काम, या कामाचं टेंडर काढलं, 67 कोटी रुपये या रस्त्यावर खर्च केले, खर्च करण्याचं काम सुरू केलं। या कामाचं जर आपण पाहिलं, काम निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि हे काम रस्त्यावर रस्ता बनवल्यामुळे नागरिकांच्या दुकानामध्ये पाणी जाणार आहे, नागरिकांना, व्यापाऱ्यांना, खास करून व्यापाऱ्यांना नाहक त्रास होणार आहे आणि या त्रासाला जबाबदार असणार आहे स्टेट पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट आणि आमच्या महापालिकेचं प्रशासन। या प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे होतं। रोड जरी स्टेट पीडब्ल्यूडीचा असला तर पण जबाबदारी शहराची महानगरपालिकेची आहे आणि महानगरपालिकेच्या प्रशासनाची होती, त्यांनी लक्ष दिलं नाही। महापौर झाल्या इथल्या नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी तक्रारी केल्या, प्रवाशांनी तक्रारी केल्या आणि आज महापौरांनी हा रस्ता बघण्याचं पाहणी केली। आम्ही सर्व रस्ता पाहत असताना 100 फुटापर्यंत जरी एक रस्ता बरोबर नाही, 100 फुटापर्यंत रस्ता असा एकही सरळ नाही की चांगल्या पद्धतीचा, चांगल्या दर्जाचं काम झालेलं आहे। रस्त्यावर क्रॅक गेलेले आहेत, रस्ता खालीवर आहे। या बाजूचे जे रस्ते आहेत, आता शिवाजी चौकात आपण उभा आहे, महाराजांचा पुतळा आहे, महाराजांच्या पुतळ्याची दुरावस्था झालेली आहे। कोणतीही गाडी तिकडून आली मागून रोज दर दिवशी कुठली ना कुठल्या गाडीने ते अपघात होणार आहे। महाराजांच्या पुतळ्याची नासधूस होणार आहे। महाराजांचा पुतळा इथं या शहरामध्ये सुरक्षित नसेल तर त्याची जबाबदारी प्रशासनाने हलगर्जीपणा केला आहे। महासभा किंवा महापौर त्यांना जबाब विचारतील आणि महासभा या सर्व गोष्टीचा विसाप घेतल्याशिवाय राहणार नाही, प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही आणि प्रशासनाला याचं उत्तर द्यावं लागेल। साहेबांकडं नगरविकास खाता आहे, MMRD पण आहे, कंप्लेंट वगैरे तुम्ही काय तक्रार? नगरविकास खात्याचं काम नाही, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन हे शिंदे साहेबांकडे नाही, ते दुसऱ्यांकडे, दुसऱ्या मंत्र्यांकडे। पण ज्यांनी कोणी टाईम पिरियडमध्ये काम दिलं होतं, 1 वर्षाची या रस्त्याची 1 वर्षात तयार व्हायला पाहिजे, 2 वर्ष झाले तरी रस्ता पूर्ण होत नाही।
आणि रस्त्यावर रस्ता बांधतायत. हे शासनाचं काम आहे, शासनाने बघायला पाहिजे होतं. पण शहर आमचं आहे आणि या शहरात आम्ही राहतो. या शहराच्या महापालिकेची जबाबदारी आहे. त्या महापालिकेने जबाबदारी बरोबर पाळली नसेल तर त्या महापौरांच्या माध्यमातून आम्ही आयुक्तांना किंवा त्या प्रशासनाला जबाब विचारणार. आमदारकीच्या अगोदर काही एकदम घाईत जे उल्हासनगरचे आमदार आहेत कुमार आलानी यांनी 3 टप्प्यात भूमिपूजन केलं होते, परंतु रस्ता अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही. काय सांगणार? त्यावेळेला रस्त्याचे भूमिपूजन करण्याचं कारण होतं निवडणुका होत्या आणि निवडणुकीमध्ये लोकांना दाखवायचं होतं आम्ही हा रस्ता बनवतोय. ठीक आहे, रस्ता बनवला पाहिजे, दाखवलं पाहिजे की आम्ही हे काम करतो. तुम्ही करत असाल तुम्ही दाखवलं पाहिजे. मी करेल तर मी दाखवेल. परंतु ते काम नीट होतं आहे की नाही, चांगलं होतं का नाही, चांगल्या दर्जाचं होतं का नाही, तेही बघणं त्यांची किंवा आमची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी कोणी नाकारू शकत नाही. चौधरी जी, गरीब जनता का पैसा लगा हुआ है, इसमें आप उनको कैसे न्याय दिलाएंगे? गरीब जनता का पैसा लगा है, महानगर पालिके का काम नहीं. हम महापालिके तलक समिति है. जो राज्य शासन का काम है वो आमदार लेवल पे आमदारों ने करना चाहिए. आमदारों की ज़्यादा जवाबदारी है. आमदारों ने इसमें ध्यान देना चाहिए. जिन्होंने नारियल तोड़ा है तो रोड बनता कैसा है, कैसा बनना चाहिए, वो भी देखना उनकी जवाबदारी, हमारी नहीं है. जम्मू जी, आज केबी महापौर के साथ देखा गया है, दौरा किया गया और कुछ अधिकारी के साथ में गए. क्या कहेंगे, किसके दौरा था ये? देखिए, हमारी नवनिर्वाचित महापौर अश्विनी निकम जी और हमारे वरिष्ठ नगर सेवक महानगर प्रमुख शिवसेना राजेंद्र चौधरी जी और हमारी पूरी टीम आज यहाँ कल्याण बदलापुर रोड जो है, ये जो 2 वर्षों से काम चालू है उसका मुआयना करने के लिए निकले. लेकिन शुरुआत से लेके जो हमने रोड देखा, जो लोगों की शिकायतें सुनी, तो सबसे बड़ी शिकायत यह थी कि रोड के ऊपर रोड बनना पूर्ण रूप से गलत है. हमारे अधिकारियों ने, पीडब्ल्यूडी के अधिकारियों ने क्या सोचकर, क्या समझकर यह निर्णय लिया, ये हमें समझ में नहीं आ रहा है. इसका वर्क ऑर्डर का जो समय सीमा है 1 वर्ष का है. मार्च 2024 में इसका वर्क ऑर्डर हुआ और ये मार्च 2025 में पूरा करना था और आज 2026 का मार्च आने वाला है. आज यहाँ पर फरवरी शुरू है लेकिन काम अधूरा लगा पड़ा है. यहाँ पर ट्रैफिक है, पूरे रोड पर धूल की इतनी समस्या है कि कई लोग, हमारी महापौर मैडम भी यहाँ आधा घंटा नहीं खड़ी रह सकती हैं, इतनी धूल है यहाँ पर. कई व्यापारियों को अस्थमा हो चुका है और शुरू से लेके हमने मुआयना किया, कोई भी 30 मीटर का टुकड़ा यानी 100 फुट ऐसा रोड नहीं है जो पूर्ण रूप से सही हो. पूरे रोड पे दरारें पड़ी हुई हैं, टूटे हुए हैं और रोड जैसे पुराना रोड बन गया वैसे ही हो गया है. बल्कि जो पुराना रोड है उसका भी अगर आप फोटो लेंगे तो आज भी वो अच्छा लगा पड़ा है, लेकिन नया रोड की हालत उससे भी दयनीय स्थिति है. अधिकारियों से जब पूछा जा रहा है, कॉन्ट्रैक्टर से जब पूछा जा रहा है, वो बोल रहे हैं जो टूट गया है वो टुकड़ा काट करके नया टुकड़ा भरा जाएगा. आखिर कितने नए टुकड़े भरोगे जब 30 मीटर में एक भी पूरा कल्याण बदलापुर रोड जो है वो 30 मीटर ठीक नहीं है. कोई भी 30 मीटर, मैं दावे से कहता हूँ, चैलेंज से कहता हूँ कि कोई भी एक 30 मीटर का टुकड़ा बता दें जिसमें एक भी दरार ना हो. ऐसा कोई भी 30 मीटर का टुकड़ा नहीं है. यानी 100 फुट में 20-25 फुट टूटा हुआ रोड है. आपको क्या लगता है इसमें भ्रष्टाचार हुआ? देखिए, पूरा का पूरा भ्रष्टाचार इस रोड में हुआ है. मैं पूछना चाहता हूँ, हमारे इंजीनियर क्या कर रहे थे जब बार बार व्यापारी आंदोलन कर रहे थे, व्यापारी बोल रहे थे रोड के ऊपर रोड मत बनाओ, तो तभी भी जबरन ये किया गया. प्रशासन के राज में कोई सुनवाई नहीं हुई और आज अभी तुरंत महापौर जी ने जैसे ही पदभार संभाला है सभी एक्टिव हो गए और रोड पर आए हैं और अधिकारी कोई जवाब नहीं दे सकते हैं कि रोड के ऊपर रोड क्यों बनाया. मैं 30 साल से नगर सेवक हूँ, मैंने एक भी सीसी रोड ऐसा नहीं देखा आज तक. जो सीसी रोड को पुराने को 40 साल जूना रोड है, 45 साल जूना रोड बना हुआ है, उसको तोड़ करके निकाल करके पुराना मलबा और नया न बनाया गया हो. पहली बार मैंने देखा अपने लाइफ में कि रोड के ऊपर रोड 1.5 फुट दुकानें नीचे चली गई हैं. अभी तक कोई जवाब नहीं है कि रोड का पानी किधर जाएगा. और जो साइड के रोड हैं जहाँ पर नया रोड जुड़ रहा है उसको कैसे मिलाया जाएगा. वो रोड नीचे है, ये रोड 1.5 फुट ऊपर है, उसके लिए कितना रैंप बनाया जाएगा. मैं माननीय महापौर जी से, हमारे जो अभी अधिकारियों से आपकी क्या बातचीत हुई है, अधिकारियों का क्या कहना है? अभी देखिए, अधिकारियों के साथ अभी मुआयना करने के बाद बैठक होगी, इस विषय को गंभीरता से लिया जाएगा
कोई भी गलती बर्दाश्त नहीं की जाएगी। जो भी गलतियां हैं उनको जब तक दुरुस्त नहीं किया जाएगा कॉन्ट्रैक्टर के बिल रोके जाएंगे, और जब तक यहाँ पर ऑडिट नहीं होगी इस रोड की कि कितना यहाँ पर भ्रष्टाचार हुआ है, क्यूरिंग तो बिल्कुल नज़र नहीं आ रही है। जैसे व्यापारी बता रहे हैं कि आज रोड बना और 2 दिन के बाद रोड पर गाड़ियाँ चल रही है। तो इसका मैं महापौर जी से भी निवेदन करूँगा, इस पर लक्ष्य केंद्रित करके इस रोड को, जैसे व्यापारी परेशान ना हो, पानी की समस्या ना हो, आने वाले दिनों में बरसात जो है लोगों के घरों में न घुसे, दुकानों में न घुसे, उसका पूरा ध्यान रखा जाएगा। जम्मू जी, रोड के ऊपर जो रोड बनाए गए, अब उनका भविष्य में हल क्या निकलेगा? देखिए, पूरा रोड बन चुका है। 4 वर्ष तक प्रशासन का जो शासन था उसमें उन्होंने लापरवाही की है, पूरी लापरवाही की है। क्यों की है वो ऑडिट के बाद उसका रिजल्ट आएगा।